नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सायली मधुभाऊंना लोखंडेंबद्दल सांगत असते की तिचे आई बाबा तर तिला मिळाले आहेत, पण तिला मात्र तेच तिचे आई बाबा आहेत यावर शंका आहे. आणि मधुभाऊंशी बोलून झाल्यानंतर ती आता घरी जाण्यासाठी निघते, पण पाहते तर काय, हे सगळं ऐकल्यानंतर मात्र मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडते. मधुभाऊंचा पल्स रेट, बीपी अचानक कमी होतो आणि त्यामुळे सायली मात्र खूप जास्त घाबरून जाते. तिला काय करावं तेच सुचत नाही. आता ती मधुभाऊंना विचारत असते की मधुभाऊ, तुम्हाला नक्की काय होतंय? आणि घाबरूनच ती आता डॉक्टरांना, सिस्टरला आवाज देते आणि डॉक्टर आणि नर्स धावत पळतच तिथे येतात आणि लगेचच मधुभाऊंवर उपचार सुरू करतात. तर नर्स आता सायलीला बाहेर थांबायला सांगते. त्यामुळे सायली बाहेर थांबते आणि मधुभाऊंवर उपचार इथे सुरू असतात. तर आता हे लोखंडे आता परत या सर्वांसमोर, सुभेदार कुटुंबियांसमोर माफी मागायला आलेले असतात. तर त्यांना येताना पाहून अस्मिता बोलते की आता हे दोघी परत कशाला आपल्या समोर आली आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की खरं सांगू का, मला तर त्यांच्याशी एक शब्द देखील बोलायची इच्छा नाही आहे. आणि तेवढ्यातच सदा आणि मैना तिथे येतात. तर मैना आता कल्पनाला विचारते, कल्पना ताई, थोडीशी हळद मिळेल का? नाही, त्याचं काय आहे ना की यांना खूप लागलंय ना, त्यामुळे यांना जखमीवर लावायला पाहिजे होती. त्यानंतर पूर्ण आजी देखील कल्पनाला खुणावतात व सांगतात की दे त्यांना हळद. आता कल्पना ही विमलताईंना आवाज देते आणि सांगते की विमल, यांना हळद दे. आता सदाशिव बोलायला सुरुवात करतो. सदाशिव बोलतो की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला कळतंय, पण काय झालं खरं सांगू का, मी दारू सोडलीच होती, पण मी बाहेर गेलो आणि तिथे मला माझे जुने सोबती भेटले. आणि मग काय, त्यांनी खूप जास्त आग्रह केला आणि मग मला त्यांचा आग्रह मोडता नाही आला आणि त्याचमुळे मग मी असं वागलो. त्यामुळे मला माफ करा, चूक झाली माझ्याकडनं. यापुढे मात्र मी असं काही करणार नाही. त्यावर मैनावती देखील बोलते की हो ना, यांना खूप वाईट वाटतंय, त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली. एवढ्या वेळेस आम्हाला माफ करा. तुम्ही आमच्या खूप चुका पोटात घातल्या आहेत. आता ही शेवटची चूक समजून आम्हाला माफ करा. त्यावर पूर्ण आजी त्या दोघांनाही बोलते की तुम्हाला कळतंय का की तुम्ही काय केलंय ते? अहो, आणि तुम्हाला त्याचं काही देखील वाटत नाहीये का? खूप क्षुल्लक चूक वाटतेय का तुम्हाला? आणि आतापर्यंत आम्ही सायलीकडे पाहून तेच तर केलं, तुमच्या सर्व काही चुका माफ केल्या. त्यावर कल्पना देखील बोलते, हो ना, आणि तुम्हाला कळतंय का की तुम्ही किती मोठी चूक केली आहे ते? आता प्रताप देखील सदाशिवला बोलतो की सदाभाऊ, अहो, माझा मुलगा आणि तुमचा जावई या शहरातील एक नामांकित वकील आहे. एरवी तो गुन्हेगारांना शिक्षा देऊन तुरुंगात पाठवत असतो, पण आता मात्र त्याला त्याच्या सासऱ्यांना तुरुंगातून सोडवून आणायची वेळ आली आहे. हे किती गंभीर आहे हे कळतंय का तुम्हाला? तर तन्वी मात्र इकडे विचार करत असते की आता मात्र यांना माफ करूच नका, हाकलवून द्या त्यांना इथून. एकदाचं माझं टेन्शन तरी जाईल, मला रोज रोज तरी तोच विचार नाही करावा लागणार. आणि तेवढ्यातच अर्जुनला सायलीचा फोन येतो. तर सायली अर्जुनला सांगत असते की मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आहे. आणि हे सांगताना सायलीला रडू येत असतं आणि त्यामुळे आता अर्जुन देखील खूप घाबरून जातो आणि सायलीला सांगतो की तू तिथेच थांब, मी लगेचच हॉस्पिटलमध्ये येतो आणि डॉक्टरांनी मधुभाऊंची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, डॉक्टर योग्य ती ट्रीटमेंट करतीलच. आता अर्जुन घरातील सर्वांना सांगतो की मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आहे, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. सायली एकटी खूप घाबरली आहे तिकडे. तर तन्वी मात्र विचार करत असते की बरं झालं, हे म्हातारं एकदाचं मेलं ना की मग माझं टेन्शनच जाईल. त्यावर प्रतापही अर्जुनला बोलतो की अर्जुन थांब, मी देखील येतो तुझ्यासोबत. त्यावर अर्जुन बोलतो की हो ठीक आहे डॅड, मी मधुभाऊंची फाईल घेऊन येतो. आणि तो फाईल आणण्यासाठी रूममध्ये जातो. तर कल्पना विचार करत असते की
सायलीच्या मागे हे काय दुःख लागलेलं आहे. त्यावर अस्मिताही बोलते, हो ना, सायली एकटी बिचारी किती घाबरून गेलेली असेल तिथे. तर हॉस्पिटलमध्ये सायली खरंच खूप घाबरून गेलेली असते आणि रडत असते. तर त्या नर्सला, वॉर्ड बॉयला, डॉक्टरला ती सतत विचारण्याचा प्रयत्न करत असते की मधुभाऊंची तब्येत आता कशी आहे, मधुभाऊंना नक्की काय झालंय ते. त्यावर तिला नर्स सांगते की डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, पण आता लगेचच आम्ही काही देखील सांगू शकत नाही आहोत. आणि तेवढ्यातच आता सायली जी असते ती देवीला जाण्यासाठी तिथून बाहेर पडते आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि प्रताप दोघेही येतात. आता ते पाहतात तर सायली मात्र तिथे नसते. त्यावर प्रताप बोलतो की अरे, सायली तर इथेच हवी होती ना, तिनेच आपल्याला हॉस्पिटलमधून फोन केला होता. अरे ती त्यावर अर्जुन बोलतो कदाचित ती मेडिसिन वगैरे आणायला गेली असेल, मी पाहतो. आता अर्जुन मात्र पूर्ण हॉस्पिटलमध्ये सायलीला शोधतो, पण सायली मात्र कुठेच नसते. आणि त्यानंतर ते दोघेही एका नर्सला विचारतात. त्यानंतर नर्स सांगते की अहो, त्या इतका वेळ इथेच होत्या, खूप रडत होत्या त्या, पण इतक्यातच त्या बाहेर गेल्या. त्यावर प्रताप सांगतो की मी आहे इथे, तू पहिलं सायलीला शोध म्हणून. आणि अर्जुन देखील सायलीला शोधायला बाहेर पडतो. आणि बाहेर पाहतो तर काय, सायली अनवाणी पायाने रस्त्याने चाललेली असते. आता अर्जुन सायलीजवळ येतो आणि सायलीला विचारतो की अगं, तू कुठे होतीस, तू हॉस्पिटलमध्ये असायला हवं ना, आणि कुठे चालली आहेस तू. मी नर्सला विचारलं तेव्हा समजलं की तू बाहेर आली आहेस म्हणून. आणि हे काय, तुझी चप्पल कुठे, अशी अनवाणी पायाने कुठे चालली आहेस तू. त्यावर सायली सांगते की मी देवी आईला जाब विचारण्यासाठी चाललेली आहे, आता मला थांबवू नका. मला देवी आईला विचारायचं आहे की ती माझ्या बाबतीत असं का वागतीये, अजून किती परीक्षा घेणार आहे ती माझी. मधुभाऊंना, ज्यांना मी माझे वडील मानते, त्यांना ती माझ्यापासून दूर का करत आहे म्हणून. आणि मी 99 प्रदक्षिणा देखील मारणार आहे. तर अस्मिता, कल्पना आणि पूर्ण आजी बोलत बसलेले असतात. तर कल्पना बोलते की या सायलीच्या मागे काय दुःख लागलं आहे तेच कळत नाही. त्यावर अस्मिता बोलते, हो ना, आणि मी तर विचार करतेय की बरं झालं सायली लहानपणी हरवली. या लोखंडेंच्या संस्कारामध्ये नाही वाढली, ती मधुभाऊंच्या संस्कारांमध्ये वाढली. नाहीतर सायली देखील त्या रीना मीना टीनासारखी झाली असती. किती विचित्र आहेत त्या. त्यावर पूर्ण आजी बोलते की आपली सायली खूप स्वच्छ साफ मनाची मुलगी आहे. मला खात्री आहे की देवी आई तिच्यावर कधीही अन्याय करणार नाही. सायलीचं सगळं काही छानच होईल. त्यावर कल्पना देखील बोलते की हो ना, मला देखील खात्री आहे. आणि या लोखंडेंचं देखील काय ते लवकरच कळेल, आपल्यावरचं संकट लवकरच टळेल. आणि त्यांचं हे सगळं बोलणं सदाशिव आणि मैनावती दुरून ऐकत असतात. त्यावर मैनावती बोलते, अहो कळालं का, आपल्याला संकट बोलतायत त्या. कदाचित आता आपल्याला आपला गाशा गुंडाळून ते परत आपल्या घरी सोडून येतील वगैरे. त्यावर सदाशिव बोलतो, हो अगं, इतके दिवस गोड बोलून आपण इथे दिवस काढतच होतो की, पण आता त्या जेल प्रकरणामुळे थोडं जास्त झालंय. त्यावर मैनावती बोलते, हो बरं झालं तुमच्या लक्षात आलं ते, पण आता मात्र पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा आपल्याला. इथे कसं मस्त होतं, पाहिजे तेव्हा घोड्यावर हात मारता येत होता, बाहेर जायचं असल्यावर गाडीत बसून जाता येत होतं, पण आता मात्र तसं काही एक होणार नाही. त्यावर सदाशिव बोलतो की हो, पण आता पुढे काय करायला हवं याचा आपण विचार करायला हवाय. चल पटकन आपल्या खोलीमध्ये, पुढे काय ते पाहायला हवंय आपल्याला. ते दोघेही आता त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. तर सायली इकडे अनवाणी पायाने आता देवीसाठी चाललेली असते. तर अर्जुन तिला सांगतो की ठीक आहे, तू जर माझं ऐकणार नसशील तर मी देखील तुझ्या सोबतच येतो. अगं, पण आपण गाडीने देखील देवीला जाऊ शकतो, त्यासाठी अनवाणी जाण्याची काय गरज आहे. त्यावर सायली सांगते की नाही, मी अनवाणीच देवीला जाणार आहे, जाब विचारणार आहे आणि तिथे जाऊन 99 प्रदक्षिणा देखील मारणार आहे. आणि तेवढ्यातच अर्जुनला प्रतापचा फोन येतो. तर आता चैतन्य देखील हॉस्पिटलमध्ये प्रतापसोबत आलेला असतो. आता चालता चालता सायलीचा पाय एकदम काचेवर पडतो आणि काच मात्र तिच्या पायामध्ये रुतते. आता हे पाहून अर्जुनला खरंच खूप वाईट वाटतं आणि अर्जुन सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. अगं, यासाठीच मी तुला समजावतोय की असं अनवाणी पायाने चालत जाऊ नकोस, आपण गाडीतून जाऊयात आणि वाटलंस तर तिथे गेल्यानंतर तू प्रदक्षिणा मार.
पण सायली मात्र काही एक ऐकत नाही आणि ती तशीच अनवाणी पायाने चालत चालत देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचते. पण खरं तर तिच्या पायाला झालेल्या जखमीमुळे तिला व्यवस्थित चालताही येत नसतं. आता सायली असंच दुखऱ्या पायाने चालत देवीच्या पायऱ्या चढते आणि तिथे गेल्यानंतर देवीला नमस्कार करते व विचारते की देवी आई, ज्या लोकांना मी माझे आई-बाबा मानत देखील नाहीत, ते आई-बाबा माझ्या घरामध्ये व्यवस्थित आहेत आणि मधुभाऊंना, ज्यांना मी स्वतःचे वडील मानते, ते मात्र मृत्यूशी झुंज देत आहेत. असं का करतेयस तू माझ्या बाबतीत? तू कधी न्याय देणार आहेस मला? अजून किती संकटं पाहायची आहेत मी? आणि ती प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते. तर आता सायलीला मधुभाऊंसोबत घालवलेले आश्रमातले काही क्षण आठवत असतात. तर मधुभाऊ सायलीला सांगत असतात की तू नाही तर मी भाग्यवान आहेस. देवी आईच्या रूपाने तू मला भेटली आहेस. कदाचित देवी आईने तुला माझ्यासाठीच पाठवलं असेल वगैरे. तर मधुभाऊ लवकर बरे व्हावेत यासाठी सायली आता कसलीही पर्वा न करता, तिच्या जीवाची पर्वा न करता तिथे 99 प्रदक्षिणा मारत असते. तर इकडे डॉक्टर देखील मधुभाऊंवर ट्रीटमेंट करत असतात आणि आता मधुभाऊंच्या तब्येतीमध्ये थोडीफार सुधारणा होत असते. मधुभाऊ ट्रीटमेंटलाही रिस्पॉन्स देत असतात. तर डॉक्टर बाहेर येताच प्रताप आणि चैतन्य डॉक्टरांना विचारतात. त्यावर डॉक्टर सांगतात की ट्रीटमेंट सुरू आहे, बाकी आम्ही आत्ताच लगेच तुम्हाला काही सांगू शकत नाहीये. तर इकडे सुभेदारांच्या घरी तन्वी विचार करत असते की मिस्टर एम मिसेस भिकारीला लवकरात लवकर या घरातून बाहेर हाकलवून दिलं पाहिजे. म्हणजे कसं माझ्या डोक्याचा ताण एकदाच जाईल. नाहीतर आता हे सायली आणि अर्जुन अजून खोलात जाऊन चौकशी करतील आणि माझ्यापर्यंत पोहोचतीलच. आणि ती लगेचच पूर्ण आजीकडे येते आणि बोलते की पूर्ण आजी, नाही म्हणजे मला राहावत नाहीये. मला माहिती आहे की माझ्या मताला या घरामध्ये काही एक किंमत नाही, पण तरी देखील मला बोलायचंय. माझ्याकडनं जर एक चूक झाली तर लगेच कशी मला शिक्षा दिली जाते. आणि हे सायलीचे आई बाबा कसे वागतायत ते. सायलीचे बाबा दारू पितात, चोरी करतात आणि सायलीच्या आईने तर तिचाच हार चोरी केला होता. कसे खोटं प्लास्टर करून तुमच्याकडून पैसे उकळतात आणि तरी देखील तुम्ही त्यांना अजून घरात ठेवून घेतलंय. मी तर म्हणते त्यांना लवकरात लवकर या घरातून हाकलवून दिलं पाहिजे. त्यावर तिचं मात्र बोलणं कोणीही ऐकून घेत नाही. त्यावर पूर्ण आजी बोलते, कल्पना, मी माझ्या रूममध्ये बसते. आणि अस्मिता देखील आजीला घेऊन तिच्यासोबत आता तिच्या रूममध्ये जाते. आता मात्र तन्वी कल्पनाला बोलते की आई, अहो मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. हे लोक आपल्या घरात राहायच्या लायकीचेच नाही आहेत. पण कल्पना देखील तन्वीकडे दुर्लक्ष करते आणि तिथून निघून जाते. आता मात्र तन्वी खूप जास्त चिडलेली असते व बोलते, मी काय अदृश्य झाली आहे का? माझं बोलणं का नाही कळत आहे या लोकांना? तर इकडे सायली अजूनही देवीला प्रदक्षिणा मारत असते. तिच्या प्रदक्षिणा अजून संपलेल्या नसतात. तर डॉक्टर इकडे ट्रीटमेंट सुरू असतात आणि आता मधुभाऊ मात्र ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला लागलेले असतात. मधुभाऊंची तब्येत आता स्टेबल झालेली असते. आता प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर सायली आणि अर्जुन देवीची आरती करत असतात आणि तेवढ्यातच आरती सुरू असताना आता डॉक्टर जे असतात ते अर्जुनला फोन करून सांगतात की आता मधुभाऊंची तब्येत स्टेबल आहे. मधुभाऊ आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देखील देत आहेत. आता ते पहिल्यासारखे व्यवस्थित स्टेबल झालेले आहेत. आणि हे ऐकल्यानंतर अर्जुन देखील खूप खुश होतो, खूप आनंदी होतो आणि तोही जाऊन देवीला आता नमस्कार करतो आणि सायलीला ही आनंदाची बातमी तो सांगतो. आता ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर देवीने आपलं गाऱ्हाणं ऐकलं आणि मधुभाऊ आता व्यवस्थित आहेत म्हटल्यानंतर सायली देखील देवीचे आभार मानते आणि ती देखील खूप आनंदी झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघेही आता हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की सायली, तू मधुभाऊंना भेटायला आलीस तेव्हा तू नक्की मधुभाऊंशी काय गप्पा मारल्यास की ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली? त्यावर सायली सांगते की मी
मधुभाऊंना लोखंडेंबद्दल सांगत होते की हे माझे आई बाबा आहेत, ते आता मला सापडले आहेत वगैरे आणि ते माझ्यासोबत राहतात. आणि त्यानंतर मधुभाऊंची तब्येत बिघडली. त्यावर अर्जुन बोलतो की याचाच अर्थ मधुभाऊंना नक्कीच माहीत आहे की तुझे आई बाबा कोण आहेत आणि ते जर लोखंडे असतील तर ते देखील मधुभाऊंना माहीत असेल. त्यावर सायली बोलते, हो, आणि माझे आई बाबा जर लोखंडे नसतील तर ते देखील त्यांना माहीत असेल. आणि सायली आणि अर्जुन आता लोखंडेंना घेऊन मधुभाऊंकडे येतात आणि सायली त्यांची ओळख करून देते की मधुभाऊ, हे बघा सदाशिव लोखंडे माझे बाबा आणि ही मैनावती लोखंडे माझी आई. पण त्यानंतर मात्र मधुभाऊंची तब्येत पुन्हा एकदा बिघडते, कारण मधुभाऊंना माहीत असतं की सायलीचे आई बाबा कोण आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.